नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 35. मी मंदार. सकाळी उठून अभिची स्कूलसाठी तयारी करून देतोय. टिफिन शरयू वहिनी तयार करून देणार आहेत. नाही म्हटले तरी टिफिन इथूनच न्या म्हणून त्यांचा आग्रह. काय करणार, ऐकावंच लागणार आहे. आणि परत रात्रीचे जेवण त्यांच्यासोबत. मलासुद्धा कम्फर्टेबल वाटत नाही. एकतर त्या घरी नसतात. ऑफिसमधून आल्यानंतर स्वयंपाक करायला नाही म्हटलं तरी त्रास होतोच ना. पण त्यांचा स्वभावच निराळा. कुठे म्हणून नाव ठेवायला जागा नाही. वर्किंग वुमन असून घरसुद्धा तेवढेच उत्तम रीतीने हँडल करते. सगळ्यांमध्ये नसतो हा गुण. मला जर त्यांच्यासारखी बायको मिळाली असती तर आज लाईफ काय असते माझे. मी अभिलाषासोबत लग्नाची उगाच घाई केली. शरयूसारखी बायको मी डिझर्व करत होतो. पप्पा, माझे सॉक्स कुठे आहेत? अरे असतील इथेच कुठेतरी, थांब मी शोधून देतो. हे काय, इथेच तर आहेत. बरं झालं बाबा, सापडले एकदाचे. पप्पा, किती घाण आहेत ते. मला स्वच्छ धुतलेले सॉक्स हवेत. पण मी तर याचे सॉक्स धुतलेच नाहीत. आता काय घालणार हा? द्या ना लवकर, मला उशीर होतो स्कूलला जायला. अभि रडकुंडीला आला होता. हेच आहेत, घालावे लागेल तुला. नको, त्यापेक्षा मी स्कूलला जाणारच नाही. आता हा पुन्हा हट्ट करणार तर. नखरे नको करूस, मुकाट्याने घाला आणि निघ स्कूलला, मी जरा रागात म्हणालो. सकाळी सकाळी वैताग दिला की माझं डोकं खराब होतं. याच्या घाईने एवढ्या लवकर उठावे लागले. अभिलाषाने फार लाडावून ठेवले आहे याला, म्हणून असा हट्ट करत असतो. मिस मारेल मला. असा घाणेरडेपणा चालत नाही स्कूलमध्ये, केविलवाना चेहरा करून अभि म्हणाला. तुला स्कूलमधून आल्यावर धुवायला काय झाले होते? मी घरी असतो का एवढे सगळे कामं करायला? नुसत्या तुझ्या सॉक्ससाठी वॉशिंग मशीन तरी सुरू नाही करू शकत ना? मी ओरडत होतो, पण तो मात्र रडकुंडीला येऊन बसलेला. शेवटी मी जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. पप्पा, या संडेला मम्मीला न्यायला जाऊया ना आपण. मला नाही करमत तिच्याशिवाय. माझ्या पोटाला कवटाळत तो रडायला लागला. बरं, पण आता शाळेला उशीर होतोय ना. जाताना शिवाच्या मम्मीकडून टिफिन घ्यायचा आहे. माझा अभिमन्यू शहाण्यासारख्या मळलेले सॉक्स घालून तयार झाला. मुलं आपल्या आईच्या फार जवळ असतात आणि आम्ही पुरुषांनी कितीही प्रयत्न केला तरी घरातील कामं आमच्यासाठी अवघडच. त्यात हे मुलांची शाळा आणि त्यांचा अभ्यास म्हणजे तर एक अवजड काम. मी आपली बाईक स्टार्ट केली आणि अनुरागच्या घराकडे आलो. त्याची स्कूल बस तर कधीचीच निघून गेली होती. आता मलाच पोहोचवून द्यावे लागणार होते. त्याने धावत जाऊन शरयू वहिनीकडून त्याचा टिफिन आणला. त्यांनीही तो रेडी करून ठेवला होता. जाताना त्याच्या हातावर एक चॉकलेटसुद्धा ठेवले. त्यांना बाय करून अभि गाडीवर येऊन बसला. थोडक्यात वाचलो. आणखी 5 मिनिटं उशीर झाला असता तर शाळेचे गेट बंद झाले असते. तो घाईघाईने मला बाय करतच धावतच गेटच्या आत गेला. मी परत येऊन ऑफिसच्या तयारीला लागलो. काय म्हणाला अभि? त्याला मम्मीशिवाय करमत नाही, तिला न्यायला जाऊया. करमत तर मलासुद्धा नाही, पण मी स्वतःच्या मर्जीने गेली तर तिने स्वतःच यायला हवे. आणि तिच्या आईवडिलांना कळायला नको. मुलगी रागात घरी आली म्हणून काय घरी ठेवून घ्यायचे? मुलगा कसा आहे ते विचारायलासुद्धा फोन केला नाही तिने. अभि किती वेळा म्हणतो मम्मीसोबत बोलायचं आहे, पण मीही फोन करत नाही, त्यालाही करू देत नाही. आमच्या दोघांच्या भांडणात मात्र आमच्या अभिचं मरण होतं. एवढं काही टोकाचं भांडण झालेलं नव्हतं. या बायकांना बरं असतं माहेर. जरा नवऱ्यासोबत भांडण झालं की निघाल्या माहेरी. आम्ही पुरुषांनी कुठे जावे? आम्हालाही राग येतोच की. असो, नको जास्त विचार करायला. तिला न्यायला जायची अजिबात इच्छा नाही माझी, पण तिच्याशिवाय घरी राहायचा कंटाळा आलाय. आणि त्यात अनुरागच्या घरी जेवायला जायचं म्हणजे. असो, निदान पोटाला तरी आराम मिळेल. बाहेरचं खाऊन खाऊन तसाही कंटाळा येतो. पण अभिमन्यूला काय उत्तर देऊ? तो या संडेला हट्ट करेल त्याच्या मम्मीकडे जायचा. पण यावेळी मी स्वतः चुकलो तर तिला तिची चूक कधीच कळणार नाही. तिला तिची चूक दाखवून देण्यासाठी तरी मला जरा कठोर बनावे लागेल. त्याशिवाय ती माझे ऐकणारच नाही. घरी सगळे व्यवस्थित असलं की ऑफिसच्या कामातही व्यवस्थित मन लागतं. पण तीच घडी विस्कटली तर सगळेच अवघड आहे. माझं आज कामात अजिबात मन लागत नाही.
आज कशाला? गेला आठवडाभर हेच चालू आहे. जेव्हापासून त्या पार्टीतून आलं. आणि ही कामं म्हणजे डोक्याचा नुसता ताप. घरी अभिमन्यू एकटाच असल्यावर घरी जायचीही तेवढीच घाई करावी लागते. ऑफिसच्या वेळेपेक्षा तर जास्त वेळ मुळीच थांबता येत नाही. दुसऱ्या कुणावर तरी काम सोपवून घरी निघून जावे लागते. कारण माझा अभि दाराकडे डोळे लावून बसलेला असतो. त्याला एकटं घरी ठेवून ऑफिसला येणं मला तसं जीवावर येते. पण दुसरा पर्याय कुठे आहे? माझी आई असती तर एवढा त्रास झाला नसता. तिला बोलवून घेतले असते मी. बोलवून घेतले असते? नाही, माझी आई असती तर माझ्याजवळच असती ना ती. किती लाड केला असता तिने माझा आणि माझ्याहून जास्त माझ्या अभिमन्यूचा. आज दुपारचे जेवण बाहेरून मागवले. लंच टाईममध्ये शरयू वहिनीचा मेसेज फोनवर दिसला आणि चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. जेवण केलं का म्हणून विचारत आहे. रोज रोज बाहेरचं कशाला खायचं म्हणून काळजीने टोकलं तिने मला. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही हे त्यांनाही चांगलं माहीत आहे. मीही जराशी त्यांची चौकशी केली. संध्याकाळी जेवायला घरी या पुन्हा एकदा आठवण करून दिली. मीही येणार म्हणून सांगून टाकले. काय हो देसाई, हसायला काय झाले? शरयू वहिनींच्या मेसेजमुळे चेहऱ्यावर आलेली स्माईल तेही या शिंदेला बघवत नाही. आतापर्यंत उदास होतो तर उदास का आहे म्हणून विचारायचे. आता हसतोय तर त्याचाही प्रॉब्लेम आहे यांना. का? तुम्हाला काय अडचण आहे? अहो, अडचण कसली? एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे म्हणून विचारतोय. विचारले नाही तिकडूनही म्हणाल या लोकांना काही देणं घेणं नाही म्हणून. घ्या, कुठून कुठे पोचली ही लोकं. काही नाही, जरा मुलाशी बोलत होतो म्हणून. नक्की मुलाशी बोलत होतात ना? म्हणजे चेहऱ्यावरची स्माईल तशीवाली वाटते म्हणून म्हणतोय. भेंडे विचित्र नजरेने माझ्याकडे बघत म्हणाले. मीही रागीट लूक दिलं त्यांना. माझ्या अगदी सहज बोलण्याला वेगळेच वळण देऊन मोकळे झाले. मूर्ख कुठले. अहो, गंमत करत होतो मी. तुम्हाला राग आला का? हसत भेंडे आपल्या गोष्टींची सारवासारव करत होते. नाही, मला कसला आलाय राग? आणखी काही चौकशी करायची आहे की झालं? मी म्हणालो. हो, झाली. करा तुमची कामं, निघतो मी, असे म्हणत ते निघून गेले. मी रागात होतो हे बहुतेक सगळ्यांनाच कळले होते. काहीतरी कुजबुजत असल्यासारखे वाटले मला. नक्की माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असणार. मी नाही लक्ष देत अशा लोकांकडे. मूर्खपणा असतो नुसता. आजही घाईघाईने ऑफिसमधून आलो. मला वाटलं अभि माझी वाट बघत बसला असेल. पण घराला तर लॉक होते. हा चावी घेऊन बाहेर खेळत तर नसेल. हरवायची नाही तर चावी. मी घाईघाईने बॅग घरात ठेवली आणि त्याला शोधत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. शरयूचा फोन यावेळी. जेवण करायला या म्हणून आठवण करून देण्यासाठी असेल. फोन उचलला तर माझा अभि बोलत होता. म्हणजे शिवासोबत खेळायला गेला तर. चला, मी निवांत झालो म्हणत होता. शरयू स्वतः त्याला घरी घेऊन गेली. आज ती घरी लवकर आली होती. मीही घरी येऊन फ्रेश झालो आणि निवांत सोफ्यावर बसलो. पण मन काही लागत नव्हते. सकाळचा न्यूजपेपर वाचण्याचा प्रयत्न केला पण तोही शिळा वाटत होता. टीव्ही लावला पण त्यातही मन लागत नव्हते. अनुराग घरी नव्हता. त्यामुळे त्याच्या घरी जावे की नाही हा प्रश्नच पडला. मनात चलबिलचल सुरू असताना पावले त्याच्या घराकडे वळली. अभिच्या ओढीने की वहिनीच्या माहीत नाही. वहिनींनी दार उघडले. माझा अभिमन आणि शिवा दोघेही अभ्यास करत बसले होते. गप्पा मारत छान अभ्यास चालला होता त्यांचा. शरयू बहुधा स्वयंपाक करत होती. माझे छान हसून स्वागत केले तिने. मी मुलांजवळ जाऊन बसलो. अभि काही अडचण आली तर शरयूला विचारत होता. मी तिथे बसलेला असून तो मला विचारायचे टाळत होता. मी वैतागतो ना म्हणून असेल. अभि, आंटीस कामात आहेत ना, मला विचार काय अडचण असेल तर. नको, तुम्ही ओरडता माझ्यावर. अरे नाही ओरडणार, घरी आहोत का आपण ओरडायला. मी त्याला डोळ्यांनी दटावत म्हणालो. शिवा अभ्यासात खूप हुशार आहे. पटापटा आपला होमवर्क कंप्लीटसुद्धा केला तिने. थोड्या वेळात वहिनीसुद्धा आपला स्वयंपाक आटोपून आमच्याजवळ येऊन बसल्या. आज लवकर आलात वाटतं तुम्ही? हो, लवकर सुट्टी घेतली. म्हटलं अभिमन्यू घरी एकटा असेल आणि थोडा वेळ घरीही द्यावा म्हणून. त्या हसत म्हणाल्या. माझ्या अभिची किती काळजी आहे त्यांना. आणि अभिलाषा आई असून त्याला एकट्याला सोडून निघून गेली. जराही आठवण येत नसेल का तिला आपल्या मुलाची.
मम्मी, आमचा अभ्यास झालाय, आम्ही बाहेर खेळायला जाऊ? शिवा विचारत होती. अभि, तू कंप्लीट केलास ना तुझा होमवर्क? हो केलाय. तुम्ही बघाल का चेक करून? राहू दे, आणि नाही केलास तरी तुलाच पनिशमेंट मिळेल. माहीत आहे. आता जाऊ का बाहेर खेळायला? आता काय, होमवर्क केल्यावर अडवता येणार नव्हते. त्यांना आल्या आल्या वहिनींनी खायला दिल्यामुळे भूक लागली नसेलच. परमिशन मिळताच दोघेही बाहेर पळाली बाहेर. आउटडोअर गेम खेळला की मुलांचा व्यायामही छान होतो. बरं आहे, दोघांनाही खेळायला आवडते. नाहीतर आजकालची मुलं नुसती मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतात. आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. अनुरागचा अजूनही काही पत्ता नव्हता. तशी त्याची येण्याची वेळ व्हायची आहे. आम्ही दोघं समदुःखी होतो, त्यामुळे एकमेकांबद्दल सहानुभूती होती. वहिनी फार आस्थेने चौकशी करतात माझी, पण तेच मध्ये मध्ये अभिलाषाला न्यायला जाण्यासाठी आग्रह. बराच वेळ झाला तरी अनुरागचा काही पत्ता नव्हता. मुलं खेळून परत आली, त्यांचं जेवण झालं. अनुरागला मी फोन लावला तर त्याला यायला अजून वेळ होता. मग मी आणि वहिनींनी सोबतच जेवण केले. अनुरागची वाट बघत आमच्या गप्पा सुरू होत्या. वाट बघणे तर एक बहाणा होता. मला आवडायचं त्यांच्याशी बोलत राहायला. बोलता बोलता वेळ कसा भराभर पुढे सरकला कळले नाही. अनुराग रात्री 10:30 वाजता आला. तो आल्यावर मी झोपलेल्या अभिला कडेवर उचलून घरी गेलो. 2-3 दिवस हेच रुटीन सुरू होते, पण एक दिवस मला थोडा ताप आला. मी काही अनुरागकडे जेवायला जाऊ शकलो नाही. अभिने मला ताप असल्याचे वहिनीजवळ सांगितले असेल, म्हणून त्या मला बघायला घरी आल्या. मी काहीच खाल्ले नव्हते आणि औषधं घ्यायची होती, म्हणून त्यांनी जबरदस्तीने माझ्यासाठी नाश्ता बनवून दिला. गोळ्या घेण्यापूर्वी मला जबरदस्तीने नाश्ता करायला लावत होत्या. आज सकाळपासूनच मला अभिलाषाची फार आठवण येत होती. वहिनी मला स्वतःच्या हाताने औषधी देत होत्या. काय करणार, माझ्या आधीपासून औषधी घेण्यासाठी नखरेच असतात. पण तेवढ्यात काहीही न कळवता अभिलाषा अचानक घरी आली. मी गोंधळलो आणि माझ्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.